विदर्भाचे पंढरीनाथ म्हणून समजल्या जाणाऱ्या शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। या वारीत हमीदभाई शेख या मुस्लिम बांधवाचाही समावेश आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या हमीदभाईंमुळे या पालखीला बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचं वलय प्राप्त झालंय। जहाँ बसा हुआ है गजानना मैं वहाँ की बात बताता हूँ। शेगांव का रहने वाला हूँ, शेगांव की बात सुनाता हूँ। शेगावच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघाली आणि पालखीबरोबर हमीद भाई सुद्धा निघाले। रमजानचा पवित्र महिना असतानाही हमीद भाई वारीला निघाले। गेल्या 21 वर्षांचा त्यांचा हा नेम मधली काही वर्ष सोडता अजिबात चुकलेला नाहीये। विदर्भातल्या पंढरीत म्हणजे शेगावमध्ये राहणाऱ्या या अवलिया वारकऱ्याला पंढरीच्या विठ्ठलामध्येच अल्लाहचं दर्शन होतं। गजानन बाबा त्या ठिकाणी गेले होते पंढरपूरला। त्या ठिकाणी बापूंना काढलेला विठ्ठलचं रूप दाखवलं। ते दर्शन जर गजानन बाबांना माझ्या अल्लाहचं दर्शन करायला संधी दिली मला चांगलं वाटेल। रोज सकाळी वारी सोबतच सहरी करणाऱ्या हमीद भाईंचा इफ्तारही वारकऱ्यांसोबतच रंगतो आणि रमजानच्या इबादत सोबतच विठू नामाचा गजरही होतो। वारकऱ्यांसोबत इफ्तारही होतो। हर माणसाच्या ज्या भावना आहेत त्या गजानन महाराज जागृत करते आणि आम्ही वारीमध्ये जे वारी करतो याच्यामधून आम्हाला असा अनुभव घडते की महाराजाचं जे जे चमत्कार आहेत ते फक्त वारीतला माणूसच सांगू शकते, इतर कोणी सांगू शकत नाही। आणि शिस्तही पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कोणतंच देवस्थान नाही आहे की जे गजानन महाराजची इथं शिस्त आहे अशी शिस्त कोणत्याच इथं नाही। ना त्यांना भगव्या पताकेचं वावडं ना वारकऱ्यांना त्यांच्या नमाजाचं। भक्तीला कोणताही धर्म नसतो, जात नसते, हेच खरं। उमेश हलोणे, एबीपी माझा, अकोला।